नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओंदी जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा लेक्चर सुरू करण्या अगोदर आपण एक प्रेरणादायी वाक्याने लेक्चरची सुरुवात करणार आहोत. अंधार कितीही गडद असो, पण सूर्योदय होतोच आणि प्रकाश पसरतोच. या प्रकारे आपल्याला सुद्धा आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे. तर आज आपण मार्च महिन्यातील चालू घडामोडी सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त आहे याचं भाग 1 पाहणार आहोत. हे पण 50 प्रश्नाचं. असे आपण याचे 3 भाग पाहणार आहोत, एकूण 150 प्रश्नाचे. तर आजचा हे भाग पहिला आहे. प्रश्न क्रमांक 1. 59वा ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी कोणाला घोषित करण्यात आले? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, विनोद कुमार शुक्ला यांना 59वे ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी म्हणून घोषित करण्यात आले आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2. 2020 ते 24 या कालावधीत युक्रेननंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश कोणता आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, भारत. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्य सरकारने प्रोजेक्ट हिफाजत सुरू केलाय? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, पंजाब या राज्याने प्रोजेक्ट हिफाजत सुरू केला आहे. प्रश्न क्रमांक 4. कॅनडाचे 24वे पंतप्रधान कोण बनले आहे? याचं उत्तर आहे मार्क कार्नी हे कॅनडाचे 24वे पंतप्रधान बनले आहे. प्रश्न क्रमांक 5. भारत आणि कोणत्या देशाने त्यांची भागीदारी वर्धित धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, मॉरिशस. प्रश्न क्रमांक 6. 2025 ची महिला प्रीमियर लीग कोणत्या संघाने जिंकली आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, मुंबई इंडियन्स. प्रश्न क्रमांक 7. चर्चेत आलेली सुभद्रा योजना भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ओडिशा. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या भारतीयाने मिसेस युनिव्हर्स 2025 चा किताब जिंकला आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, एंजेला स्वामी. प्रश्न क्रमांक 9. स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य आसाम. उपग्रहाचे नाव आसाम सॅट. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य आसाम आहे आणि उपग्रहाचे नाव आहे आसाम सॅट. प्रश्न क्रमांक 10. मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 11. TIE मुंबई हॉल ऑफ फेम पुरस्कार कोणाला देण्यात आलाय? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, देवेंद्र फडणवीस. अंक 12. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिला महिला अध्यक्ष कोण आहे? किर्सी कॉवेंट्री. प्रश्न क्रमांक 13. 2025 चा पुरुष महिला कबड्डी विश्वचषक कोणी जिंकला आहे? भारत. प्रश्न क्रमांक 14. मुख्यमंत्री कोण्या आत्मनिर्भर योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्रिपुरा. प्रश्न क्रमांक 15. अडुक्कल पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, केरळ. प्रश्न क्रमांक 16. गोल्डन मर्क्युरी पुरस्कार कोणाला देण्यात आला? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, दलाई लामा. 17. ट्रोपेक्स 2025 सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, हिंदी महासागर. प्रश्न क्रमांक 18. कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या कायदेशीर व्यवहार विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर अंजुराटी राणा. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 19. 6वी आशियाई महिला कबड्डी स्पर्धा 2025 कोणी जिंकली? याचं उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 20. सिक्युरिटी बेल्ट 2025 नौदल सरावात कोणते देश सहभागी होत आहे? याचं उत्तर आहे रशिया, चीन आणि इराण. प्रश्न क्रमांक 21. जगातील 20 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील किती शहरे आहे? याचं उत्तर आहे 13 शहरे.
प्रश्न क्रमांक 22. 2024चा AM ट्युरिंग पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अँड्रू जी बार्टो आणि रिचर्ड एस सटन. प्रश्न क्रमांक 23. भारत किर्गिस्तान संयुक्त विशेष सैन्य सराव खंजार हे 12वी बिश्केक किर्गिस्तान येथे झाले आहे. प्रश्न क्रमांक 24. जागतिक दहशतवादी निर्देशांक 2025 पहिल्या क्रमांकावर आहे. बुर्किना फासो भारत 14 क्रमांकावर आहे. 25. आसाम सरकारने जागीरोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव कोणत्या नावावर ठेवले आहे? याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो रतन टाटा यांच्या नावावर. प्रश्न क्रमांक 26. माधव राष्ट्रीय उद्यान हे भारतातील 28वे व्याघ्र प्रकल्प बनले ते कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 27. महिलांना देण्यासाठी दिल्ली सरकारने महिला समृद्धी योजना मंजूर केली आहे. त्याचं मानधन आहे 2500 रुपये. प्रश्न क्रमांक 28. 2025ची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो भारत. प्रश्न क्रमांक 29. मोंटेनेग्रो येथे 2025 मध्ये होणारी फिडे जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली आहे? प्रणव वेंकटेश. प्रश्न क्रमांक 30. प्राग मास्टर 2025 बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अरविंद चिदंबरम. प्रश्न क्रमांक 31. देशातील पहिले कायमस्वरूपी कलाग्राम कोठे बांधले जाईल? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रयागराज. प्रश्न क्रमांक 32. कोणत्या राज्याने अलीकडेच अर्थसंकल्पातील रुपी चिन्ह तमिळ भाषेत बदलले आहे? याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 33. भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये कोरपट आणि बोनगोसागर सराव आयोजित करण्यात आला आहे? याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो बांगलादेश. प्रश्न क्रमांक 34. फिशरीज स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2.0 कुठे आयोजित करण्यात आला होता? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद. प्रश्न क्रमांक 35. जडस्वामी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 36. वेटलँड वाईज यूज साठी रामसर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जयश्री व्यंकटेसन. प्रश्न क्रमांक 37. जागतिक आनंद निर्देशांक 2025 मध्ये भारताचा किती क्रमांक आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 118वा. प्रश्न क्रमांक 38. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने शनीच्या किती नवीन उपग्रहांना अधिकृत मान्यता दिली आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 128. प्रश्न क्रमांक 39. केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या चंद्र मोहिमेला मान्यता दिली आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चांद्रयान 5 मोहीम. प्रश्न क्रमांक 40. 2025ची ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली? याचं उत्तर आहे लॅडो नॉरिस. प्रश्न क्रमांक 41. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी फिट इंडिया कार्निवलचे उद्घाटन कोठे केले? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली. निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 42. आंतरराष्ट्रीय मास्टर लीग 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो इंडिया मास्टर्स. प्रश्न क्रमांक 43. भारतीय आणि फ्रेंच नौदलादरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय नौदल सरावाचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे वरुण. प्रश्न क्रमांक 44. कोणत्या देशाच्या सरकारने त्याच्या राजधानीत आणीबाणीची स्थिती जाहीर केली आणि हिंसाचाराच्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैनिक तैनात केले? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पेरू. प्रश्न क्रमांक 45. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर किती दिवसांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतले आहेत? याचं उत्तर आहे 286 दिवस. प्रश्न क्रमांक 46. भाषण स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा कितवा क्रमांक आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 24वा आणि पहिला क्रमांक आहे नॉर्वे या देशाचा. प्रश्न क्रमांक 47. भारतातील पहिली PPP ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट कोणत्या शहरात सुरू होणार आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो इंदोर. प्रश्न क्रमांक 48. जवळजवळ एक दशकाच्या बंदीनंतर कोणत्या भारतीय राज्याने अलीकडेच वैज्ञानिक कोळसा खाण काम सुरू केलं आहे? मेघालय. प्रश्न क्रमांक 49. एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी ADA ने चाचणी केलेल्या बियॉन्ड व्हिज्युअल रेंज
एअर टू एअर मिसाईल BV रामचे नाव काय? अस्त्र. प्रश्न क्रमांक 50. मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश. हे होते विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यातील चालू घडामोडीशी निगडीत महत्त्वाचे 50 प्रश्न. याचा हे भाग 1 होता आणि हे सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त ओन्ली GK GS या चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.